हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सकाळी-सकाळी मी गेले होते कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये मला असाइनमेंट सबमिशनसाठी जायचं होतं. कॉलेजमध्ये गेले आणि पटपट सगळ्या असाइनमेंट सबमिट करून घेतल्या आणि लगेच मी निघाले घरी येण्यासाठी. कॉलेजमधून मग मी घरी आले आणि घरी येऊन परत मला जायचं होतं तयार होऊन भिगवणला. कारण आमच्या पतकरावडीचा उरूस होता, त्यासाठीच मला जायचं होतं. आणि गावाकडे जर असं उरूस किंवा यात्रा असं काही असेल ना, तर गावाला जायची एक वेगळीच ओढ असते आपल्याला. माझंही तसंच काहीसं झालं होतं. मग मी बारामती बस स्टॉपला गेले आणि तिथून आहे ना माझ्या मावशीला आणि तिच्या मुलांना पण घेतलं माझ्यासोबत आणि मग आम्ही सगळेच पुढे निघालो भिगवणला जाण्यासाठी. आणि मग फायनली आम्ही पोहोचलो मग आमच्या भिगवणच्या घरी. आणि भिगवणच्या घरी गेलं की लगेच आमच्या गप्पा वगैरे चालूच झाल्या. मस्त अशा गप्पा वगैरे मारल्या थोड्या वेळा आणि मग घेतलं आम्ही सगळ्यांनी जेवण करायला, कारण भूकही लागली होती ना आम्हाला, यात्रेतसुद्धा जायचं होतं. आणि असं म्हणतात ना की आधी पोटोबा आणि मग विठोबा, आमचंही तसंच काहीसं झालं होतं. मग जेवण केलं आणि मग आम्ही निघालो यात्रेत जाण्यासाठी. आणि मंडळी असं म्हणतात ना की यात्रा म्हणजेच गावचं गाव पण जपणारा सण असतो. मग चला तर मग मंडळी तुम्हाला दाखवते आमच्या गावचा उरूस. पहिले आम्ही मंदिराच्या इकडे गेलो आणि हे आहे पीर साहेबांचं मंदिर. आणि मंदिरात येण्या दर्शनासाठी खूप मोठी रांग होती. आम्ही पण रांगेत उभा राहिलेलो. खूप वेळानंतर मग आमचा नंबर आला आणि मग आम्ही दर्शन घेतलं. दर्शन एवढी गर्दी असून पण खूप मस्त झालं. दर्शन वगैरे केलं आणि मग गेलो आम्ही आमच्या आवडीचं काम करायला म्हणजे शॉपिंग. मग तिथे तरी अशा छोट्या-छोट्या गोष्टी घ्यायला पण खूप जास्त मज्जा येते यात्रेमध्ये. आणि ही सगळी खेळणी हे सगळं बघून आहे ना मला माझ्या लहानपणीची आठवण आली. मिकी माऊसमध्ये बसायची मी खूप जास्त लहानपणी. हे सगळंच मला आत्ता आठवते. आणि मग आम्ही आमचा मोर्चा वळवला खाण्याकडे. म्हणजे घरनं जेवून आलतो तर सुद्धा यात्रेत खाणं म्हणजे एक बनतंच. ते तर असतंच. मग यात्रेमध्ये आम्ही खाल्लं थोडंसं आणि परत यात्रामध्ये थोडंसं फिरलो इकडे-तिकडे आणि मग आम्ही घरी आलो थोडीफार शॉपिंग करून. घरी आल्यानंतर पण यांच्या गप्पा चालूच होत्या. गप्पा वगैरे मारल्या आणि मग आम्ही गेलो आमच्या गावामध्ये देवाचा छबिना असतो ते बघण्यासाठी. आणि ही आमच्या गावची एक परंपरा आहे. दरवर्षीच असा छबिना वगैरे असतो. तिथं गेलो आम्ही, दर्शन वगैरे केलं त्याचं आणि मग परत येऊन रात्रीच्या 12 वाजता तरी यांच्या गप्पा चालूच होत्या. तर नेक्स्ट डेचं तुम्हाला दिसणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये. त्यासाठी नेक्स्ट पार्ट नक्की बघा.